बहुमत हे खरं बहुमत नाही आहे। फडणवीस यांनी शिंदे आणि दादांचा पक्ष फोडायचा आहे, तर याशिवाय भूक गर्भातील धक्के आता सुरू होतील असा दावा पण संजय राऊत यांनी केला आहे। कशाला विचारता? दीपावलीच्या दिवशी तुमची दीपावली खराब करू नका, माझी खराब करू नका। आज दीपावलीचा दिवस आहे, भाऊबीजचा दिवस आहे, चांगला दिवस आहे। त्यांना दिवसभर तेच काम आहे सकाळी झोपून उठल्यावर। त्यामुळे फार काही त्याच्यात जाऊ नका, फार सिरियस तुम्ही घेऊ नका, फार नाराज तुम्ही राहू नका। आजची दीपावली चांगली करा, काही नाही। दिवसभराचे फटाके, दिवसभराचे दीपावलीचे फटाके फोडायचे असतात, तुमचे फटाके फोडतात। आम्हाला विकास करायचा, विकासाच्या राजकारणामध्ये भंडारा जिल्ह्याला पुढे न्यायचं। जर साहेब शेवटच्या उत्तर प्रदेशचे काँग्रेसचे अध्यक्ष अजय राव यांनी गृहमंत्री अमित शहाना पत्र दिलं आहे की RSS बदली झाली आहे, असं पत्र देणार आहे खरं तर मूर्खच समजलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे व्यक्तीला राष्ट्रप्रेमाकडे, राष्ट्र निर्माणाकडे घेऊन जाणारी या देशात प्रमुख त्या ठिकाणी संस्था आहे आणि तो विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला आहे। त्या विचारावर आज संपूर्ण भारतामध्ये एक नवी प्रेरणा, राष्ट्र निर्माणाची प्रेरणा आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे। हे राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प केला आहे। जे राष्ट्र निर्माण कार्यकर्ता, राष्ट्र कार्यकर्ता जो संघ आज आपल्या देशामध्ये काम करतो, त्यांच्यावर बंदी आणण्याचं जे असे करतात आहे, हे खरं तर मूर्खच लोक आहेत। त्यांना केवळ त्या ठिकाणी राष्ट्रहित, राष्ट्रभावना काही नाही, राष्ट्रद्रोहाचा विचार करणारे लोक आहेत। त्यामुळे अशा राष्ट्रद्रोही लोकांना जे संघावर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याचा विचार करतात, असं पत्र येतं, ते राष्ट्रविरोधी होतं असं समजतं। थँक्यू। बिना टेंडरिंग झाले, पैसे वाटप झालेले होते, या प्रकरणाचं मुळापर्यंत भाजप किंवा हे राज्य सरकार जाणार का? कोण तो आहे, कोण अधिकारी आहे, काय चौकशी होणार, कारवाई होणार का? माननीय मुख्यमंत्र्यांकडे तक्रार झाली आहे, माझ्याकडे तक्रार झाली आहे, पंकज भोयरने दुसरा विषय हाताळलेला आहे। नक्कीच असे खोटे टेंडर काढणे, खोटे त्या ठिकाणी लोकांना आश्वासन देणे, त्यातनं काही निधीची अफरातफर करणे, काहीचा आरोप असा आहे की टेंडर झाल्याबरोबर काही पैशाची देवाणघेवाण झाली, असा आरोप आहे। माझ्याकडे काही डॉक्युमेंट आले आहेत। निश्चितपणे गरज पडली तर पोलिसांना चौकशी करू, गरज पडली तर वेगवेगळी यंत्रणा नेमू, पण अशा पद्धतीने भंडारा जिल्ह्यामध्ये चालू आहे, त्याला त्या ठिकाणी थांबवण्याचं काम आम्ही करू। आता ज्या पद्धतीने वाळूघाटाचे प्रश्न होते, यावर्षी आत्ता आमचे 15-20 वाळूघाट जिल्हा होते, मोठ्या प्रमाणात चोरी वाळूघाटामध्ये होती। हा माझा दावा नाही की सारा बदलला, पण बऱ्यापैकी नियंत्रण आम्ही आणलेलं आहे। नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी तक्रारी आमच्याकडे, म्हणजे इतक्या तक्रारी आहे भंडारा नगरपालिकेची। एखादी SRT जर लावली तर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार बाहेर, इतकी मोठी तक्रारी आमच्याकडे आहे। वाढूच्या तक्रारी होत्या, त्याबद्दल आम्ही कडक धोरण घेतलेलं आहे। निश्चितपणे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आमची लढाई आहे। या महाराष्ट्रामध्ये पारदर्शी, गतिमान आणि त्या ठिकाणी असं सरकार देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेला आहे आणि त्यामुळं भंडाऱ्यावर पूर्ण लक्ष त्या ठिकाणी आमचं आहे। एक पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी पंकज भोयरसारखा चांगला कार्यकर्ता काम करतो आहे। मला विश्वास आहे की भंडाऱ्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा भंडारा शहराचं, जिल्ह्याचं विकासाचं जे मूळ या ठिकाणी वाट लोक बघतात आहे, ते स्वप्न आम्ही पूर्ण करू। आमचं सरकार हे भंडारा जिल्ह्याला पूर्ण न्याय देईल, त्याच्याकरता आम्ही योजना तयार केली आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकेल असा विश्वास मला आहे। ही RSS बदली घालायची का असं पत्र देणार आहे खरं तर मूर्खच समजलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे व्यक्तीला राष्ट्रप्रेमाकडे, राष्ट्र निर्माणाकडे घेऊन जाणारी एक या देशातली प्रमुख त्या ठिकाणी संस्था आहे आणि जो विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला आहे, त्या विचारावर आज संपूर्ण भारतामध्ये एक नवी प्रेरणा, राष्ट्र निर्माणाची प्रेरणा आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारताचा जो संकल्प केला आहे,
हे राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. जे राष्ट्रनिर्माण कार्यकर्ता राष्ट्रकार्यकर्ता जो संघ आज आपल्या देशामध्ये काम करतो त्याच्यावर बंदी आणण्याचं जे असे करतात आहे हे खरं मूर्खच लोक आहेत. यांना केवळ त्या ठिकाणी राष्ट्रहित राष्ट्रभावना काही नाही, राष्ट्रद्रोहाचा विचार करणारे लोक आहेत. त्यामुळे अशा राष्ट्रद्रोही लोकांना जे संघावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याचा विचार करतात असं पत्र येतात ते राष्ट्रविरोधी लोक असं समजतात. त्याला विचारतात दीपावलीच्या दिवशी तुमची दीपावली खराब करू नका, माझी खराब करू नका. आज दीपावलीचा दिवस आहे, भाऊबीजचा दिवस आहे, चांगला दिवस आहे. त्यांना दिवसभर तेच काम आहे सकाळी झोपून उठल्यावर. त्यामुळे फार काही त्याच्यात जाऊ नका, फार सिरियस तुम्ही घेऊ नका, फार नाराज तुम्ही राहू नका. आजची दीपावली चांगली करा, काही नाही. दिवसभराचे दिवसभराचे दीपावलीचे फटाके फोडायचे असतात, कोणते फटाके फोडतात. आम्हाला विकास करायचा, विकासाच्या राजकारणामध्ये भंडारा जिल्ह्याला पुढे न्यायचं. एक आरोप आहे राज्य सरकारवर. धनगेकरांनी जे केंद्रीय मंत्री मोहोळांवर जैन बोर्डिंगच्या संदर्भात आरोप लावलेले आहे. तर धनगेकरांना राज्य सरकारमधूनच मसाला मिळतोय, राज्य सरकारमध्येच बोलवते धनी आहे असा आरोप संजय राऊतांनी लावलेला आहे. संजय राऊत काय बोलले मी ऐकलं, पण आज आपण भंडाऱ्यात आहोत. भंडाऱ्याचे प्रश्न जास्त विचारलं तर मला वाटतं भंडारा जिल्ह्यात नाही. हो, नाना विरोधी पक्षांनी आहे काळी दिवाळी साजरी केली. नाना पटोलेंनी फटाके न फोडता साध्या पद्धतीने दिवाळी साजरी केली आहे. असं आहे की शेतकऱ्यांना 32,000 कोटी रुपये देणारं पहिलं सरकार. यापूर्वी नाना पटोलेची विजय वडेट्टीवार दाखवून द्यावं महाराष्ट्राच्या स्थापनेपासून की 32,000 कोटी रुपये कधीतरी एखाद्या पॅकेजमध्ये मिळाले. फार मोठं नुकसान झालं. आम्ही हे नाही दावा करत की सर्व शेतकऱ्याचं नुकसान भरपाई करू शकतो, पण ज्या पद्धतीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवारजींनी तयार केलं आहे ते पॅकेज आधार देणार. किमान रबीची पिकं शेतकऱ्याला घेता येईल एवढी तरी शेतकऱ्याची क्षमता तयार झाली पाहिजे, यावर पॅकेज तयार केलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की या पॅकेजने किमान रबीचं पीक घेऊन पुढचा संसार चालेल, पुढचं वर्ष चालेल अशी व्यवस्था देवेंद्र फडणवीस सरकारने केली आहे. त्या संदर्भात नाना पटोलेंना एकट्यात विचारलं असता नाना पटोले सांगतील की भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली. 100% आपण विचारलंय का तशा पद्धतीने? 100% नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, काँग्रेसचे नेते असतील, हे हार मान्य करतात खाजगीमध्ये. परंतु आता जनतेला दाखवावं लागतं, कारण समजा जर ते मत चोरी नाही बोलले तर त्यांना त्यांचे कार्यकर्ते ते कशाच्या आधारावर टिकून ठेवतील. कारण आता तर जनता महायुतीच्या मागे उभी आहे आणि काँग्रेस मध्ये शरद पवारजीकडे उद्धव ठाकरेकडे कुणी राहायला तयार नाही. काँग्रेसमध्ये भगदड मत केली आहे आणि त्यामुळं आपला पक्ष टिकवण्याकरता, आपले कार्यकर्ते टिकवण्याकरता आणि नेतृत्व टिकवण्याकरता धडपड चालू आहे. म्हणून ते मत चोरीचा आरोप लावतात. शेतकऱ्यांना भंडारा जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील कार्यकर्त्याचा दीपावली मिलन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माननीय परने फुके, पंकजी भयर आणि आमचे 1200 पदाधिकारी या दीपावली मिलन कार्यक्रमाला उपस्थित होते. एकंदरीत भंडारा जिल्ह्याच्या विकासाचे काही प्रश्न, काही गोष्टींच्या प्रश्नावर चर्चा झाली. भंडारा शहरामध्ये अनेक वर्षापासून जे पट्टे वाटप राहिलेले आहेत, एखाद वेळी भंडारा शहराला विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळासमोर जावं लागणार आहे. जसं वर्ध्यामध्ये रामनगरमध्ये आम्ही गेलो. मी आणि माननीय मुख्यमंत्री यांनी याबाबतचा विचार केला आणि भंडाऱ्याचे सर्व पट्टे वाटप जेवढे प्रॉपर्टी कार्ड आहेत तेवढे देण्याचा निर्णय महसूल खातं करेल. नजूरच्या जमिनी सर्व क्लिअर करेल आणि ज्या ज्या काही आम्ही त्या ठिकाणी पट्टे वाटप करू. विशेष बाब म्हणून भंडारा शहराला कमीत कमी शुल्क किंवा एखाद्या वेळी त्यांच्याकडे परिस्थिती वाईट आहे त्यांच्याकडनं न शुल्क घेण्याचाही निर्णय आम्ही करू. भंडारा शहराकरता आणि भंडारा जिल्ह्याकरता जे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी केले आहेत, कालाचा पुढचा निर्णय 32,000 कोटीचं पॅकेज मिळालं, त्यातून काही जे काही पूरग्रस्तांच्या लोकांना
मदत देण्याचा विषय असो, या सर्व विषयाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जवळपास 22 ते 20 निवेदनं मी घेतलेले आहेत. मला असा विश्वास आहे की भंडारा नगरपालिकेमध्ये, तुमसर नगरपालिकेमध्ये, साकोली आणि पवनी नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी तर महायुतीमध्ये लढावा असा निर्णय त्यांनी घेतला आहे. पण त्या ठिकाणी महायुती होऊ शकणार नाही. त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करून फक्त एकच सांगितलं आम्ही कार्यकर्त्यांना की मैत्रीपूर्ण लढायचं असेल तर कुठल्याही त्या ठिकाणी असा मनभेद तयार होणार नाही, असं कुठलंही वक्तव्य करायचं नाही. जर मैत्रीपूर्ण लढायचं असेल तर लढायला अडचण नाही आहे. जिथे युती आहे तर युती केलीच पाहिजे. एक जरी सीट असेल तरी युती केली पाहिजे. पण समजा वेगळं लढायचं असेल तर कुठलेही मनभेद तयार होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टीने घ्यायची आहे. आम्ही स्वतः काळजी घेणार आहे आणि मला विश्वास आहे की भंडाऱ्याच्या सर्व नगरपालिका भारतीय जनता पार्टी महायुती जिंकेल आणि पुन्हा एकदा 51% मतं घेऊन आम्ही लढाई जिंकू. ही नगरपालिका जिंकू मला विश्वास आहे. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार, देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वातलं महाराष्ट्र सरकार, डबल इंजिन सरकार, यातनं जो येणारा योजना आहे भंडारा नगरपालिकेच्या आणि तुमसर पवनी नगरपालिकेच्या माध्यमातून, साकोली नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही जनतेचे सर्व प्रश्न सोडवू असा विश्वास मला आहे. नक्की भंडाऱ्याची जनता ही नेहमीच आमच्या पाठीशी राहिली आहे, आताही पाठीशी राहील. सर्व नगरपालिका बरोबर. डोका नको कापू. डोक्याच्या वर स्पेस सुटली पाहिजे, बूम यायला पाहिजे. दूर घ्या. हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माननीय परनेटके, पंकज भर आणि आमचे 1200च्या वर पदाधिकारी या दीपावली मिलन कार्यक्रमाला उपस्थित होते. एकंदरीत भंडारा जिल्ह्याच्या विकासाचे काही प्रश्न, काही गोष्टीच्या प्रश्नावर चर्चा झाली. भंडारा शहरामध्ये अनेक वर्षापासून जे पट्टे वाटप राहिलेले आहेत, एखाद वेळी भंडारा शहराला विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळासमोर जावं लागणार आहे. तसं वर्ध्यामध्ये, रामनगरमध्ये आम्ही गेलो. मी आणि माननीय मुख्यमंत्री यांनी याबाबतचा विचार केला आणि भंडाऱ्याचे सर्व पट्टे वाटप, जेवढे प्रॉपर्टी कार्ड आहे तेवढे देण्याचा निर्णय महसूल खातं करेल. नजूलच्या जमिनी सर्व क्लिअर करेल आणि ज्या ज्या काही आम्ही त्या ठिकाणी पट्टे वाटप करू, विशेष बाब म्हणून भंडारा शहराला कमीत कमी शुल्क किंवा एखाद्या वेळी ज्यांच्याकडे परिस्थिती वाईट आहे त्यांच्याकडनं न शुल्क घेण्याचाही निर्णय आम्ही करू. भंडारा शहराकरता आणि भंडारा जिल्ह्याकरता जे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी केले आहेत, कालाचा पुढचा निर्णय असतो, 32,000 कोटीचं पॅकेज मिळालं, त्यातून काही पूरग्रस्त असतात त्या लोकांना मदत देण्याचा विषय असतो, या सर्व विषयाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जवळपास 22 ते 20 निवेदनं मी घेतलेले आहेत. मला असा विश्वास आहे की भंडारा नगरपालिकेमध्ये, तुमसर नगरपालिकेमध्ये, साकोली आणि पवनी नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी तर महायुतीमध्ये लढावा असा निर्णय त्यांनी घेतला आहे. पण त्या ठिकाणी महायुती होऊ शकणार नाही. त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करून फक्त एकच सांगितलं आम्ही कार्यकर्त्यांना की मैत्रीपूर्ण लढायचं असेल तर कुठल्याही त्या ठिकाणी असा मनभेद तयार होणार नाही, असं कुठलंही वक्तव्य करायचं नाही. जर मैत्रीपूर्ण लढायचं असेल तर लढायला अडचण नाही आहे. जिथे युती आहे तर युती केलीच पाहिजे. एक जरी सीट असेल तरी युती केली पाहिजे. पण समजा वेगळं लढायचं असेल तर कुठलेही मनभेद तयार होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टीने घ्यायची आहे. आम्ही स्वतः काळजी घेणार आहे आणि मला विश्वास आहे की भंडाऱ्याच्या सर्व नगरपालिका भारतीय जनता पार्टी महायुती जिंकेल आणि पुन्हा एकदा 51% मतं घेऊन आम्ही लढाई जिंकू. ही नगरपालिका जिंकू मला विश्वास आहे. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार, देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वातलं महाराष्ट्र सरकार, डबल इंजिन सरकार, यातनं जो येणारा योजना आहे भंडारा नगरपालिकेच्या आणि
दहिसर पवनी नगरपालिकेच्या माध्यमातून साकोली नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही जनतेचे सर्व प्रश्न सोडवू असा विश्वास मला आहे। नक्की भंडाऱ्याची जनता ही नेहमीच आमच्या पाठीशी राहिली आहे, आताही पाठीशी राहील। सर, धंगेकरांना घेऊन संजय राऊतांचा एक आरोप आहे राज्य सरकारवर। धंगेकरांनी जे केंद्रीय मंत्री मोहोळांवर जैन बोर्डिंगच्या संदर्भात आरोप लावलेले आहेत। तर धंगेकरांना राज्य सरकारमधूनच मसाला मिळतोय, राज्य सरकारमध्येच पोलिओ धनी आहे असा आरोप संजय राऊतांनी लावलेला आहे। संजय राऊत काय बोलले मी ऐकलं, पण आज आपण भंडाऱ्यात आहोत। भंडाऱ्याचे प्रश्न जास्त विचारलं तर मला वाटतं भंडारा जिल्ह्यात नाही। नाना पटोलेंबद्दल आपण बोलला की विपक्ष जो आहे वोट चोरीचा जो काही मुद्दा काढत आहे त्या संदर्भात नाना पटोलेंना एकट्यात विचारलं असता नाना पटोले सांगतील की भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली आहे। आपण विचारलं आहे का तशा पद्धतीनं? 100% नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, काँग्रेसचे नेते असतील, हे हार मान्यच करतात खाजगीमध्ये। परंतु आता जनतेला दाखवावं लागतं, कारण समजा जर ते मत चोरी नाही बोलले तर त्यांना त्यांचे कार्यकर्ते ते कशाच्या आधारावर टिकून ठेवतील? कारण आता तर जनता महायुतीच्या मागे उभी आहे आणि काँग्रेस मध्ये शरद पवार तिकडे, उद्धव ठाकरेकडे कुणी राहायला तयार नाही। काँग्रेसमध्ये भगदड मचलेली आहे आणि त्यामुळं आपला पक्ष टिकवण्याकरता, आपले कार्यकर्ते टिकवण्याकरता आणि नेतृत्व टिकवण्याकरता धडपड चालू आहे, म्हणून ते मत चोरीचा आरोप लावतात। शेतकऱ्यांवर आलेल्या अडचणीच्या मुळे म्हणजे विरोधी पक्षांनी जे आहे काळी दिवाळी साजरी केली, नाना पटोलेंनी फटाके न फोडता साध्या पद्धतीने दिवाळी साजरी केली आहे। असं आहे की शेतकऱ्यांना 32,000 कोटी रुपये देणारं पहिलं सरकार। यापूर्वी नाना पटोलेची, विजय वडेट्टीवारची दाखवून द्यावं महाराष्ट्राच्या स्थापनेपासून की 32,000 कोटी रुपये कधीतरी एखाद्या पॅकेजमध्ये मिळाले। फार मोठं नुकसान झालं। आम्ही हे नाही दावा करत की सर्व शेतकऱ्याचं नुकसान भरपाई करू शकतो, पण ज्या पद्धतीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे, अजित पवारजींनी तयार केलं आहे ते पॅकेज आधार देणार, किमान रबीची पिकं शेतकऱ्याला घेता येईल एवढी तरी शेतकऱ्यांची क्षमता तयार झाली पाहिजे, यावर पॅकेज तयार केलं आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की या पॅकेजने किमान रबीचं पीक घेऊन पुढचा संसार चालेल, पुढचं वर्ष चालेल अशी व्यवस्था देवेंद्र फडणवीस सरकारने केली आहे। परिणय फुगेंनी भाषणामध्ये म्हटलं होतं 20 कोटीचे कामं बिना टेंडरिंग झाले, पैसे वाटप झालेले होते। या प्रकरणाचं मुळापर्यंत भाजप किंवा हे राज्य सरकार जाणार का? कोण तो आहे, कोण अधिकारी आहे, काय चौकशी होणार, कारवाई होणार का? माननीय मुख्यमंत्र्यांकडे तक्रार झाली आहे, माझ्याकडे तक्रार झाली आहे, पंकज भोयरने दुसरा विषय हाताळलेला आहे। नक्कीच असे खोटे टेंडर काढणे, खोटे त्या ठिकाणी लोकांना आश्वासन देणे, त्यातनं काही निधीची अफरातफर करणे, काहीचा आरोप असा आहे की टेंडर झाल्याबरोबर काही पैशाची देवाणघेवाण झाली असा आरोप आहे। माझ्याकडे काही डॉक्युमेंट आले आहेत। निश्चितपणे गरज पडली तर पोलिसांवर चौकशी करू, गरज पडली तर एक वेगळी यंत्रणा नेमू, पण अशा पद्धतीनं भंडारा जिल्ह्यामध्ये चालू आहे त्याला त्या ठिकाणी थांबवण्याचं काम आलं जाईल। आता ज्या पद्धतीने वाळूघाटाचे प्रश्न होते, यावर्षी आत्ता आमचे 15 दिवसात वाळूघाट खुल्ला होते, मोठ्या प्रमाणात चोरी वाळूघाटामध्ये होती। हा माझा दावा नाही की सारा बदल, पण बऱ्यापैकी नियंत्रण आम्ही आणलेलं आहे। नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी तक्रारी असतील, म्हणजे इतक्या तक्रारी या भंडारा नगरपालिकेच्या, एखादी SIT जर लावली तर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार बाहेर, इतकी मोठी तक्रारी आमच्याकडे आहे। वाढूच्या तक्रारी होत्या, त्याबद्दल आम्ही कळत करून घेतलेलं आहे। निश्चितपणे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ही लढाई आहे। या महाराष्ट्रामध्ये पारदर्शी, गतिमान आणि त्या ठिकाणी असं सरकार देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेला आहे आणि त्यामुळं भंडाऱ्यावर पूर्ण लक्ष त्या ठिकाणी आमचं आहे। एक पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी पंकज भोयरसारखा चांगला कार्यकर्ता काम करतो आहे। मला विश्वास आहे की भंडाऱ्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा भंडारा शहराचं, जिल्ह्याचं विकासाचं जे मूळ या ठिकाणी वाट लोक बघतात आहेत ते स्वप्न आम्ही पूर्ण करू। आमचं सरकार हे भंडारा जिल्ह्याला पूर्ण न्याय देईल, त्याच्याकरता आम्ही योजना तयार केली आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकेल असा विश्वास मला आहे।